असं जयशंकर यांनी नमूद केलं. इस्रायलने इराणमधील सुरक्षा कमांड केंद्रावर हल्ला केल्याने पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाला. इराणमध्ये 1000हून अधिक नागरिक मारले गेल्याचं वृत्त आहे. हा हल्ला केलेल्या कमांड सेंटरचा वापर इराणी राजवटीने संपूर्ण इराणवर नियंत्रण राखण्यासाठी केला होता, असा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे. 28 फेब्रुवारीपासून इराणमध्ये 1097 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, अशी माहिती अमेरिका स्थित मानवाधिकार संस्था HRANAने दिली आहे. इराणनेही पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, मात्र इस्रायलने यातली बहुतांश क्षेपणास्त्र रोखली आहेत. इराणने इस्रायलच्या वेस्ट बँक आणि तेल अवीव शहरांना लक्ष्य करत हल्ले केले. इराणने पश्चिम आशियातल्या इतर काही देशात हल्ले केले असून UAEच्या हवाई संरक्षण प्रणालीने काल 11 क्षेपणास्त्र आणि 123 ड्रोन्स भेदले. अमेरिका थांबणार नाही आणि इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता झपाट्याने कमी होत आहे, असं ऑपरेशन एपिक फ्युरीबद्दल माहिती देताना अमेरिकन कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी सांगितलं. या ऑपरेशनच्या 100 तासांपेक्षा कमी कालावधीत अमेरिकेने 2000हून अधिक युद्धसामुग्रीसह सुमारे 2000 लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, लॉन्चर आणि ड्रोन देखील नष्ट करण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं. मोहीम सुरू झाल्यापासून इस्रायलच्या हवाई दलाने इराणचे 300 क्षेपणास्त्र लॉन्चर्स नष्ट केले आहेत. इस्रायलने इराणच्या हवाई क्षेत्रावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. दरम्यान संघर्षादरम्यान सायप्रसवर हल्ला झाल्यानंतर युनायटेड किंगडम आणि फ्रान्स सायप्रसमध्ये युद्धनौका आणि हवाई संरक्षण सुविधा तैनात करत आहेत. UK सायप्रस आणि तिथे असलेल्या ब्रिटिश लष्करी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, असं UKचे पंतप्रधान केअर स्टारमर यांनी म्हटलं आहे. इस्रायल आज आणि उद्या रात्री हवाई क्षेत्र पुन्हा खुलं करून बेन गुरियन विमानतळावरून मर्यादित उड्डाणं पुन्हा सुरू करणार आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक